जालन्यातील काही पेट्रोल पंपांवर इंधन साठा पुन्हा एकदा संपलेला आहे आणि त्यामुळे वाहनधारकांमध्ये मोठ्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। इंधन उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे काही पेट्रोल पंप अक्षरशः बंद ठेवण्यात आलेले आहेत, तर इंधन पुरवठ्यामध्ये अडथळे निर्माण झालेत। परिणामी वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीला सामोरं जावं लागतंय। ज्या पेट्रोल पंपावर इंधन उपलब्ध नाहीये त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली असून अनेकांना लांबच लांब रांगांमध्ये तास ईंधन भरण्यासाठी वेळ लागतोय। अभी जिस तरीके से हालात सभी पेट्रोल पंप के ऊपर चल रहे हैं, जो आज हमारे जो 2 पेट्रोल पंप है, जय भारत और हिंद पेट्रोलियम, यहाँ पर हमने कंपनी को 4 से 5 दिन तक का पैसा भी मार कर रखा है, पूरा टैंकर का पैसा भी मार कर रखा है, पर अभी तक 4 से 5 दिन हो गए कंपनी कुछ स्टॉक दे नहीं रही है, कुछ टैंकर एलोकेट कर नहीं रही है। पेमेंट क्लियर होने के बाद में भी अभी तक हमको स्टॉक मिला नहीं है। उसकी वजह से जितना भी रिजर्व के अंदर हमारे पास में फ्यूल है, उसका हमारे पास जितना बाकी है हम वो कस्टमर्स को दे रहे हैं। उसकी वजह से जो गर्दी हो रही है हम उसको कैसे भी करके खत्म कर रहे हैं। तर वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी डिझेलचा तुटवडा कायम आहे आणि अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल नाहीये, इंधन उपलब्ध नाहीये अशा आशयाचे फलक सुद्धा लावण्यात आलेले आहेत। तर सध्या शेती मशागतीची कामं सुद्धा सुरू आहेत, ती कामं अंतिम टप्प्यात आली आहेत। मात्र सकाळपासूनच शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपावर कॅन घेऊन उभा आहे, मात्र जाऊन सुद्धा पेट्रोल उपलब्ध नाहीये, डिझेल उपलब्ध नाहीये आणि पंपाबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। इंधन उपलब्ध नाहीये आणि त्यामुळे शेतकऱ्यांची कामं जी आहेत ती शेतीची ती खोळंबलेली आहेत। या परिस्थितीमुळे ऐन हंगामामध्ये शेतकऱ्यांची कामं ही खोळंबलेली असून ठप्प झाली असून शेतकरी आणि वाहनधारक आता प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करतात। तर इंधनाचा तुटवडा तर आहे आणि त्यामुळे आता नवीन वाद निर्माण होऊ शकतो। आता हा वाद मारहाणीपर्यंत जाण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत। राज्यात काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत। वाशिम शहरामध्ये तसंच अकोला नाका परिसरामध्ये नागरिकांनी डिझेल भरण्यासाठी आणलेला कॅनच एकमेकांना हाणामारी करायला सुरुवात केली। तर बुलढाण्यात सुद्धा असंच घडलेलं आहे। सिंदखेड राजा तालुक्यामध्ये सुद्धा मलकापूर पांगरा इथं इंधन तुटवड्यामुळे पेट्रोल पंपावर तुफान हाणामारी झाली। आपण पाहतोय वाशिम मधली दृश्य एका ठिकाणी, तर दुसऱ्या स्क्रीनवर आपल्याला बुलढाण्यातली दृश्य दिसतात मलकापुरातली पेट्रोल पंपावरची। खरं तर एकीकडे पेट्रोल मिळत नाहीये, तासनतास तात्काळ उभं राहावं लागतं आणि त्यामुळे कुठेतरी लोकांचा उद्रेक होतोय, लोक हैराण आहेत आणि त्याच्यामुळे जनतेचा एक उद्रेक या ठिकाणी दिसून येतोय।